न्यूयॉर्कमध्ये झोहरान ममदानी महापौर, मुंबईतही ममदानी पॅटर्नची चर्चा। महापौर पदासाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडून आदित्य ठाकरेंच्या नावाची चर्चा। भाजपच्या खान महापौर पदाच्या प्रचाराला आदित्य ठाकरेंच्या रूपानं प्रतिउत्तर देणार का, याकडे लक्ष। पार्थ पवार यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा, शिंदेच्या शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकरांची मागणी। तर चौकशी समितीचा अहवाल आल्यानंतर पुढची कारवाई होणार, बावनकुळेंची माहिती। मंत्री प्रताप सरनाईकांनी 200 कोटींची जागा 3 कोटींमध्ये घेतली, विजय वडेट्टीवार यांचा आरोप। सरनाईकांनी स्वतःच्या शिक्षण संस्थेसाठी जागा घेतल्याचा आरोप। तर वडेट्टीवारांनी कागदपत्रांसह पुरावे द्यावे, सरनाईकांचं आव्हान। 2024 मध्ये शरद पवार कुठून निवडून येणार, गोपीचंद पडळकरांकडून राष्ट्रवादीला चिमटा। 10 आमदारांवर राज्यसभा जिंकता येत नाही, पवारांना टोला। 8 डिसेंबरपासून नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन, 8 ते 19 डिसेंबरपर्यंत अधिवेशनाचं कामकाज चालणार। विधान भवन सचिवालयाचं कामकाज 28 नोव्हेंबरपासून सुरू होणार। नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या तयारीवर कमीत कमी खर्च करा, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांच्या सूचना। अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या रुपाली ठोंबरे पाटील यांना पक्षानं बजावली नोटीस। रुपाली चाकणकरांविरोधात आंदोलन केल्यानं नोटीस, शिस्तभंगाची कारवाई का करू नये, ठोंबरेंना सवाल। मुंबईतल्या भाजपच्या माजी नगरसेवकांची धाकधूक वाढली, निवडून येण्याच्या निकषावर तिकीट मिळणार। येत्या 15 दिवसात भाजपच्या माजी नगरसेवकांच्या कामाचा आढावा घेत रिपोर्ट तयार केला जाणार। नागपुरातील कंत्राटदार पुन्हा आंदोलन करण्याच्या पवित्र्यात, तिजोरीमध्ये खडखडाट, सरकारनं थकीत बिलं काढलीच नाही, अधिवेशनाच्या तोंडावर पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा। कोल्हापूरच्या गोकुळचं आता 25 जणांचं संचालक मंडळ, गोकुळच्या निर्वाचित संचालक मंडळाची संख्या 21 वरून 25 वर। आगामी निवडणुकीनंतर जम्बो संचालक मंडळ गोकुळमध्ये असणार। महिला डॉक्टरच्या निष्काळजीपणामुळे रुग्णाचा मृत्यू, कणकवली उपजिल्हा रुग्णालयामधील धक्कादायक अशी घटना, ग्रामस्थांचा संताप, वैद्यकीय अधिकाऱ्यांना घेराव। सिंधुदुर्गच्या तुळसाणमध्ये नदीमध्ये गेलेल्या हत्तीवर फेकले सुतळी बॉम्ब, व्हिडिओ व्हायरल। 2 दिवसांपूर्वी